हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर आज आहे केरळाचा 6वा दिवस. आमची 7 दिवसाची ट्रिप होती, त्यातला हा 6वा दिवस. मस्त आम्ही व्ह्यू एन्जॉय करत कुटू हा नाश्ता तिथला ट्राय केला. त्यानंतर आम्ही वंश असा तिथला खाली जो प्ले ग्रुप आहेत, म्हणजे जे हॉटेल्समध्ये जे किड्स ॲक्टिव्हिटी एरिया आहे, तिथे त्यांनी मस्त एन्जॉय केला, खेळला वगैरे. खूप सारे तिथे लहान मुलांसाठी खेळायसाठी गोष्टी तिथे ठेवलेल्या होत्या, त्या त्यांनी एन्जॉय केल्या. त्यानंतर आम्ही हॉटेलचे थोडेसे व्ह्यू बघितला, सराउंडिंग आजूबाजूला काय आहे काय नाही. त्यानंतर आम्ही फ्रेश वगैरे होऊन परत चहाच्या मळ्यात गेलो, कारण की चहाचे मळे इतके सुंदर आहेत केरळाचे. तिथे म्हणजे असं शांत, आणि ती जी डोंगरावर नक्षी आहे ती बघत बसावी अशीच वाटते. मग तिथे जवळच एक आहे ना छोटासा वॉटरफॉल होता. बिकॉज आता उन्हाळा असल्यामुळे वॉटरफॉल तिथे मुन्नारमध्ये नाही आहेत, पण हे हा छोटासा वॉटरफॉल तिथे आम्ही एन्जॉय केला. खूप छान छान इथे फोटोज काढले, व्हिडिओ काढले. वंशला पण तिथे पाण्यामध्ये खेळायला खूप आवडत होतं, त्यांनी काकासोबत मस्ती केली. पाणी बघून तो खूप खुश झाला, कारण की त्याला पाण्यासोबत खेळायला स्विमिंग पूलमध्ये इतका तो उड्या मारल्या. 3 दिवसात तो पोहायला शिकला. आणि त्यानंतर माझे असे मस्त फोटोज तिथे माझे आले. छान आम्ही असं एन्जॉय केला. आणि मग आम्ही निघालो आमच्या हॉटेलच्या दिशेने, कारण की आम्हाला आता पॅकिंग वगैरे करायची होती, निघायचं होतं केरळला. हार्टफुली आता बाय बोलायचं होतं, तर त्यासाठी मग आम्ही हॉटेलच्या दिशेने परत निघालो. रस्त्यात परत जेवण वगैरे केलं, आणि तुम्ही बघू शकता इतकं सुंदर तिथे केरळ आहे ना, म्हणजे तिथला प्रत्येक क्षण हा जगला आम्ही खऱ्या अर्थाने. आणि खूप सुंदर असे वाईब्स आहे. रोड तर इतके सुंदर आहेत की तिथून यायची इच्छाच अशी होत नाही. पण काय करणार, उद्या आता लास्ट दिवस